नमस्कार आणि आपले पॅरलल टर्निंग, स्टेप टर्निंग, पार्टिंग, ग्रूविंग, चेम्फरिंग प्रॅक्टिस करणे या सत्रात स्वागत आहे। चला आता सत्राची सुरुवात करूया। चला आता आपण या सत्राची उद्दिष्टे जाणून घेऊया। या सत्राच्या शेवटी तुम्ही हे करू शकाल। हँड फीड पद्धतीद्वारे कट्सच्या विविध खोलीसह कामाला टर्न करणे। आवश्यक व्यास आणि लांबी स्टेप टर्न करणे। ट्रॅव्हर्स फीड पद्धतीद्वारे ग्रूव्ह करणे। कडा चेम्फर करणे आणि प्रोट्रॅक्टरने तपासणे। मशीनमधील पार्टिंग ऑफ टूल योग्य मध्यभागी उंचीवर सेट करणे। व्ही ग्रूव्ह तयार करणे आणि टेम्पलेटशी जुळवणे। आता पॅरलल ऑपरेशनच्या कार्य 1 बद्दल चर्चा करू। 3 जॉ चकमध्ये जॉब ठेवा। वर्कपीसच्या एका बाजूला फेसिंग ऑपरेशन करण्यासाठी टूल पोस्टवर फेसिंग टूल सेट करा। $45 मिलीमीटर व्यासाचे टर्निंग ऑपरेशन करा। एकूण 80 मिलीमीटर लांबीसाठी दुसऱ्या टोकाला फेस करा। वरील जॉबचा क्रम पाळून 45 मिलीमीटर व्यासाचे आणि 80 मिलीमीटर लांबीचे परिमाणाकरिता असे 3 वर्कपीस वापरात घ्या। चला आता आपण स्टेप टर्निंगच्या कार्य 2 बद्दल चर्चा करूया। स्टेप टर्निंग ऑपरेशन हे टर्निंग ऑपरेशनचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये वर्कपीसच्या पृष्ठभागावर स्टेप्सची मालिका तयार केली जाते। कच्च्या मालाचा आकार तपासा आणि वर्कपीसची परिमाणे 45 मिलीमीटर आणि 80 मिलीमीटर लांबीची असल्याचे सुनिश्चित करा। कामाची एकूण लांबी 75 मिलीमीटर असावी, अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी फेसिंग ऑपरेशन करा। संपूर्ण लांबीसाठी वर्कपीसचा व्यास 42 मिलीमीटर पर्यंत कमी करण्यासाठी टर्निंग ऑपरेशन करा। सुमारे 45 मिलीमीटर बाहेर काढून 3 जॉ चकमध्ये जॉब ठेवा। टर्निंग टूल वापरून फ्री एंडपासून 35 मिलीमीटर लांबी मार्क करा। टूल पोस्टवर टर्निंग टूल सेट करा। $35 मिलीमीटर लांबीसाठी वर्कपीसचा व्यास 30 मिलीमीटर पर्यंत कमी होईपर्यंत टर्निंग ऑपरेशन करा। त्यामुळे वरील ऑपरेशनमुळे आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे स्टेप्ड वर्कपीस तयार होते। कार्य 3 चला आता आपण ग्रूव्हिंग बद्दल चर्चा करूया। कच्च्या मालाचा आकार तपासा आणि वर्कपीसची परिमाणे 45 मिलीमीटर आणि 80 मिलीमीटर लांबीची असल्याचे सुनिश्चित करा। कामाची लांबी 75 मिलीमीटर असावी, अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी फेसिंग ऑपरेशन करा। संपूर्ण लांबीसाठी वर्कपीसचा व्यास 42 मिलीमीटर पर्यंत कमी करण्यासाठी टर्निंग ऑपरेशन करा। आकृतीनुसार 42 मिलीमीटर व्यासाची, 40 मिलीमीटर लांबीची आणि 30 मिलीमीटर व्यासाची 35 मिलीमीटर लांबीची स्टेप मिळवण्यासाठी स्टेप टर्निंग ऑपरेशन करा। 30 मिलीमीटर व्यासाच्या बाजूने व्ही टूल वापरून 6 मिलीमीटर, 11 मिलीमीटर, 18 मिलीमीटर, 23 मिलीमीटर, 30 मिलीमीटर अंतरावर
रेफरन्स लाईन मार्क करा. स्क्वेअर टूल योग्य मध्यभागी उंचीवर सेट करा आणि तो ताकदीने बसवा. .5 मिलीमीटर खोली इंटू 5 मिलीमीटर रुंदीच्या शेवटच्या फेसपासून 30 मिलीमीटरवर स्क्वेअर ग्रूव्ह तयार करा. रेडियस टूल योग्य मध्यभागी उंचीवर सेट करा आणि तो ताकदीने बसवा. शेवटच्या फेसपासून 18 मिलीमीटरवर 2.5 मिलीमीटर खोली इंटू 5 मिलीमीटर रुंदीचा रेडियस ग्रूव्ह तयार करा. 32 डिग्री व्ही ग्रूव्ह टूल मध्यभागी योग्य उंचीवर सेट करा आणि तो ताकदीने बसवा. शेवटच्या फेसपासून 6 मिलीमीटरवर 5 मिलीमीटर रुंदीचा 32 डिग्री व्ही ग्रूव्ह तयार करण्यासाठी व्ही ग्रूव्ह टूल आत टाका. बर्स काढून टाका. 32 डिग्री टेम्पलेटद्वारे आकारमान आणि तयार केलेले ग्रूव्ह तपासा. चला आता आपण पार्टिंग ऑफ ऑपरेशन पाहूया. कार्य 4चा पूर्ण झालेला वर्कपीस चकमध्ये कमीत कमी ओव्हरहँगसह ठेवा. टूल पोस्टमध्ये पार्टिंग टूल सेट करा आणि आवश्यक स्पिंडल स्पीड निवडा. पार्टिंग टूलची टीप वापरून काढल्या जाणाऱ्या वर्कपीसची लांबी मार्क करा. जोपर्यंत भाग तुटला जात नाही तोपर्यंत वर्कपीसमध्ये टूलचे फीड करणे सुरू ठेवा. चला आता आपण लेथवर चॅम्फरिंगबद्दल जाणून घेऊया. टूल माउंट करा आणि सेंटरची उंची योग्यरित्या सेट करा. स्पीड सेट करा. कॅरिज लॉक करा. क्रॉस स्लाइड हलवा आणि टूलला आवश्यक आकारात बुडवा. 42 मिलीमीटर व्यासाच्या स्टेपने 3/45 डिग्री चॅम्फर करा. जॉब उलटवा. .30 मिलीमीटर व्यासाच्या स्टेपने 2x45 डिग्री चॅम्फर करा. जॉब बाहेर काढा आणि परिमाण तपासा. जर पुढे आलेली लांबी जास्त असल्यास सेंटरचा आधार घ्या. टूल लेथ अक्षाला लंब असल्याची खात्री करा. आढावा घेण्याकरिता आपण हे शिकलो आहोत. हँड फीड पद्धतीद्वारे कट्सच्या विविध खोलीसह कामाला पॅरलल टर्न करणे. आवश्यक व्यास आणि लांबी स्टेप टर्न करणे. ट्रॅव्हर्स फीड पद्धतीद्वारे ग्रूव्ह करणे. कडा चेम्फर करणे आणि प्रोट्रॅक्टरने तपासणे. मशीनमधील पार्टिंग ऑफ टूल योग्य मध्यभागी उंचीवर सेट करणे. व्ही ग्रूव्ह तयार करणे आणि टेम्पलेटशी जुळवणे. तर हे सर्व आहेत पॅरलल टर्निंग, स्टेप टर्निंग, पार्टिंग, ग्रूव्हिंग, चेम्फरिंग प्रॅक्टिस करणे हे बद्दल. आशा आहे तुम्हाला संकल्पना आणि प्रात्यक्षिक समजले असतील. आता पुढील सत्रात पुन्हा भेटूया.